जीवनात फार महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात. मला माझे बाबा खूप आवडतात. माझे बाबा माझ्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. ते संपूर्ण कुटुंबाची खूप काळजी घेतात. माझे बाबा माझ्यावर खूप चांगले संस्कार व जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतात. माझे बाबा आपला किमती वेळ काढून माझ्यासोबत घालवतात. त्यांनी आजपर्यंत मला कोणतीही उणीव भासू दिली नाही. ते स्वतः कष्ट सोसून आमचं कुटुंब सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतात. माझे बाबा खूप शिस्तप्रिय व्यक्ती आहे. माझ्या आयुष्यात सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे माझे बाबा. माझ्या जीवनात त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. माझे खरे मित्र आणि मार्गदर्शक आहे. माझ्या बाबाबद्दल बोलताना मला माझे शब्द कमी पडतात. माझे बाबा माझ्यासाठी एक अनमोल रत्न आहे. मी माझ्या बाबांना खूप प्रेम करते. वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं. वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं. खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं. वडील म्हणजे उमराचं झाड असतं. वडील म्हणजे उमराचं झाड असतं. लपलेल्या भावनांचं जणू असतं. आपल्या जन्मानंतर आपल्याशी जोडणारी सर्वात दोन घट्ट नाती म्हणजे आपले आई बाबा. स्वतःचे डोळे मिटेपर्यंत तिची प्रेम करते तिला आई म्हणतात आणि डोळ्यामध्ये प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. वडील म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर कणखर व्यक्तिमत्व उभं राहतं. माझे बाबा माझे प्रेरणास्थान आहे. कठोर परिश्रम आणि इमानदारी हेच यशाचे खरे मंत्र आहे. हे त्यांनी मला स्वतःच्या आचरणातून दाखवले. माझे बाबा फक्त माझे वडील नसून माझा विश्वास, माझी ताकद आणि सर्व काही आहे. त्यांच्यामुळेच माझं अस्तित्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीने मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, मातेला देवमान, पित्यांना देवमान, गुरुजनांना देवमान ही साई बोधवचने दिलेली असतात. म्हणूनच शेवटी त्यांच्याबद्दल म्हणावेसे वाटते की तमेव माता च पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रविणं तमेव तमेव सर्वं मम देव देव. एवढं बोलून मी माझी भाषा